कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। रमणमळा, विटी पाटील सभागृह, दुधाळी आणि गांधी मैदान या 4 ठिकाणी मतमोजणी होईल। एकूण 3 फेऱ्यात मतमोजणी पूर्ण होणार असून एका प्रभागाची 1 तासात मतमोजणी होईल, तर दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालंय। आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। कोल्हापुरातील रमणमळा इथलं शासकीय धान्य गोदाम, राजारामपुरीतील विटी पाटील सभागृह, गांधी मैदान आणि दुधाळी पॅव्हेलियन अशा 4 ठिकाणी महापालिका निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। रमणमळा इथल्या मतमोजणी केंद्रात महासैनिक हॉलमधील निवडणूक कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 5 या प्रभागांची मतमोजणी होईल। शहाजी कॉलेज निवडणूक कार्यालयाअंतर्गत असलेल्या 12, 13 आणि 14 या प्रभागांची मतमोजणी होईल। हॉकी स्टेडियम निवडणूक कार्यालयाअंतर्गत असलेल्या 16, 17 आणि 18 या प्रभागांची मतमोजणी होईल। रमणमळा इथल्या धान्य गोदामात एकूण 9 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। विटी पाटील सभागृहात राज्योपाध्यनगर हॉल निवडणूक कार्यालय प्रभाग क्रमांक 9 आणि 20 या प्रभागांची मतमोजणी होईल। विटी पाटील निवडणूक कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 15 या प्रभागांची मतमोजणी होईल। म्हणजेच राजारामपुरीतील विटी पाटील हॉलमध्ये 5 प्रभागांची मतमोजणी पार पडेल। प्रभाग क्रमांक 9, 3, 20, 4 आणि 15 या क्रमानं इथली मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। गांधी मैदान पॅव्हेलियनमध्ये 10, 11, 19 क्रमांकाच्या प्रभागांची मतमोजणी होईल। या ठिकाणी 3 प्रभागांची मतमोजणी होईल। दुधाळी पॅव्हेलियनमध्ये प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 8 अशा 3 प्रभागांची मतमोजणी होईल। पहिल्यांदा 6, त्यानंतर 7 आणि शेवटी 8 क्रमांकाच्या प्रभागाची मतमोजणी होईल। एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी साधारण 1 तासाचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे 1 वाजेपर्यंत शहरातील सर्व 20 प्रभागांची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे।